शब्दकोडी सोडविताना बुद्धीची कसोटी लागते, तर आयुष्यातील कोडी सोडविताना सहनशक्तीची कसोटी लागते. मंडळी, शब्दाचे आणि आयुष्याचे कोडे सोडविण्यासाठीचा विचार हा आपल्यालाही थोडा विचार करायला भाग पाडतो आहे. आपण नेहमी पेपरमधून, वर्तमानपत्रात वाचतो किंवा पाहतो. अनेक विविध अंगी बातम्या, खून, दरोडे, अपघात, जाहिराती आणि शब्दकोडी असतात. वृत्तपत्रात येणारी किंवा अन्य पुस्तकातून कोडी सोडवा या सदरात उभे आडवे रेखाटने असलेली चौकट, त्यात काही जागा भरलेल्या तर काही रिकाम्या असतात. पण अधूनमधून काही रिकाम्या अक्षर लिहिलेले असते. त्या अक्षराशी निगडीत अशा शब्द शोधून ते पूर्ण करायचे असते. त्यासाठी पर्याय म्हणून सोबत उभे आडवे दिलेले वाक्य असतात. त्यातून योग्य त्या अर्थाचा संबंधित अक्षराशी निगडीत शब्द शोधून दिलेल्या रिकाम्या जागेत योग्य ठिकाणी उभा आडवा अर्थपूर्ण शब्द लिहिणे. यासाठी शब्दसंग्रह आणि बुद्धी कौशल्य असावे लागते. कारण एका शब्द अनेक अर्थ निघू शकतात. जसं की उदाहरणार्थ पाणी याला समान शब्द जल, तोय, नीर असे शब्द असतात. म्हणून योग्य अर्थाचा शब्द देणे महत्त्वाचे. तसेच आयुष्याचे आहे. आपण जन्माला तर आलो, पण आयुष्य इतकं सरळ नसते. जीवनात अनंत अडचणी, खाच खळगे असतात. मग तो गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाची अडचण वेगळी, पण अडचण ही असणारच. आपण लहान असतो तेव्हा आई वडील पालन पोषण करतात. म्हणजे शब्दकोड्यातील जशी अक्षर तशी मधून मधून साथ देतात. त्यात मित्र, नातेवाईक, गुरु असे अनेक मार्गदर्शक असतात. जन्माला आल्यापासून आपल्या अवतीभोवती अशी नातेवाईक मंडळी पुष्कळ असतात. तेही त्या शब्दकोड्यातल्या उत्तराप्रमाणे आपल्याला अधूनमधून साथ करतात, तर कधी कधी दगाही देतात. जसं कोणत्या शब्दाला कोणता पर्याय निवडायचा असे शब्द कोणत्या तरी असलं तरी त्याचे अर्थ अनेक होतात. म्हणून योग्य तो शब्द म्हणजे योग्य तो माणूस मित्र म्हणून निवडायचा हा अधिकार मात्र आपल्याला असतो. पुढे शिक्षण घेताना, शाळा कॉलेज केल्यावर किंवा नोकरी, लग्न, संसार, मुलं, बहीण, भाऊ, सासू सासरे, आई वडील, नातेवाईक, मित्र असा प्रवास करीत असताना प्रत्येकाशी जुळून घेताना मनाचा तोल सांभाळून, आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून, सहनशक्तीचा तोल ढळू न देता जीवन जगणे हे शब्दकोडे सोडविण्यासारखेच आहे. जीवनात भांडण, तंटे, वादावादी, चिडचिड, संघर्ष, कोर्ट कचेऱ्या, आपल्याला संघर्ष नको असला तरी दुसरा आपल्यावर कधी चालून येईल हा सांगता येत नाही. तसं शब्दाचं आहे. आपल्या पहिला दिलेला किंवा लिहिलेला शब्द पुन्हा दुसऱ्या अर्थाने लिहिण्याची वेळ येते. मग कुणी गरीब असो की श्रीमंत, अडचणी येणारच. मग तुमच्याकडे कितीही पैसा संपत्ती असेल तर आणि नसली तरी बुद्धी आणि सहनशक्ती वापर करण्याची अक्कल असावी लागते. तरच शब्दकोडे सुटेल आणि जीवन सुखी होईल. माझी असंच झालं. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला, पण शेती असून नसल्यासारखी. पाऊस पडला तर शेती पिकायची, नाहीतर बरमाही दुष्काळ हा आमच्या 5वीला पुजलेला. लहानपणी आम्ही झोपलेले असताना दिवस उगवायच्या आत आई वडील घरातली मंडळीच रोजंदारीवर कामावर जायचे. तेव्हा काही कळायचं नाही, पण कळायला लागल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. घराशेजारी शाळा होती म्हणून शाळेत गेलो कसला. आई वडील कामावर गेल्यावर इतर मुलांना मी त्रास देतो असाच गैरसमज पसरून मला माझ्या चुलत भावाने शाळेत नाव घातले. शाळेतले मास्तर हे आमचे नातेवाईकच, त्यामुळे जास्त चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. ज्या दिवशी मला शाळेत नेलं ती माझी जन्मतारीख, पण नाव तरी व्यवस्थित सांगायचे की नाही, पण ती नीट सांगितले नाही. काय तर म्हणे मी त्यांच्या बापाचा नावकरी म्हणून जन्माला आलो, म्हणून माझं नाव शाळेत त्यांच्या बापाच्याच नावानं ठोकून दिलं. पण पुढे पंचायत त्यांची नाही माझी झाली. पुढे कसं बस प्राथमिक 7वी पर्यंत शिक्षण झालं आणि 8वी पासून माध्यमिक शिक्षण मित्राच्या घरी राहून पूर्ण केलं. यावरून परिस्थितीची कल्पना आली असेल. पुढे कॉलेजला जाण्यासाठी घोडा अडलो. तिथेही मित्राने खूप आर्थिक बदल केली, पण त्याच्याच कॉलेजला नंबर न आल्याने अवघ्या 200 रुपयांसाठी माझं शिक्षण थांबलं. नंतर 72च्या दुष्काळात रोजगार हमीचे काम सुरू झालं.
शिकलेल्या पोरांनी माती उपसायची नाही म्हणून सुकडी वाटप करण्याचं काम मिळालं. तेही अर्धवट सोडून पुन्हा मित्रांनी नातेवाईकांच्या मदतीने उशिरा का होईना पण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एक शर्ट, एक मांजरपाट पायजमा, पायात चप्पल नसलेला छोटीशी बॅग हातात घेऊन पुण्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दुसऱ्या वर्षी मित्राचाही नंबर लागला आणि माझे भाग्य उजळले. इथेही कशीबशी 2 वर्ष गेली. रोज जेवणाचा डब्बा इष्टीने गावाहून पुण्यालाही कधी कधी अंमलेला असला की उपाशीच व्हायचा. बऱ्याच मुलांना सवलती मिळायच्या पण मला सवलत मिळाली नाही. मी घरी बसलो होतो तरी माझी जात गरीब नव्हती म्हणून मला सवलत नाही. गरिबीची काय व्याख्या होती ती आता सरकारला सल्ले देणाऱ्यांना माहीत. पण त्यातूनही मी तरलो कसा? मित्र आणि नातेवाईकांनी मला तर लिहा असे म्हणायला हरकत नाही. नाहीतर आजही मी काही गुरांच्या मागे रानावनात फिरलो असतो किंवा कोणाच्या तरी घरी गाई गुरांच्या गोठ्यात शेणगारा बसलो असतो. आपण कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते, तरी त्या मिळालेल्या जन्माचा सोनं कसं करायचं हे तर आपल्या हाती आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा गरीब श्रीमंत ह्या भेद नाहीसा झाला. आनंदाने राहायचं, आनंदाने जीवन जगायचं आणि समोरच्यालाही चांगलं जीवन जगायला शिकवायचं. या उदाहरणार्थ इथून लेखनाची सुरुवात झाली. पण कॉलेज झाल्यावर नोकरी करायला लागलो आणि लेखनाची आवड असूनही त्याकडे दुर्लक्ष झालं. म्हणून म्हटलं संकटावर मात करत ही जगायचं आणि जीवनाशी 2 हात करायचे. गरिबी ही आपली मावशी किंवा मैत्रीण आहे असं समजून मस्त आनंदी जगायचं. जीवन खूप सुंदर आहे. बाग किती सुंदर असली तरी फुलाला कुठे समजते ती सुंदर आहे म्हणून कोणाला तर आपला सुगंधही कळत नाही, तो इतरांना समजतो. आपणही आपल्या बागेतला सुगंध इतरांना वाटत राहा. जीवनाची बाग अधिक सुंदर होईल. मृगजळाच्या पाठी लावू नका. बेंबी जवळ कस्तुरी असू नये ज्याला कळत नाही असं जीवन जगू नका. निसर्गाचा आस्वाद घ्या. डोंगरदऱ्या, नदी, समुद्र, झाड, वेली, पक्षी किती सुंदर आहे. जग ते डोळे उघडे बघून बघा. जग खूप सुंदर आहे. गरिबी काय येते जात असते तिकडे फारसं लक्ष देऊ नका. अहो श्रीमंतीला तरी कुठे गाढ झोप लागते, तोही तळमळत असतो. पण गरीब बिचारी माणसं, आपल्याला झोपडीत राहणारी माणसं आणि त्यांची चिलपिली बघा. निवांत शांत गाढ झोपलेले असतात. जीवनाची गंमत. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब